गेल्या 8 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधनाची भीषण टंचाई भासत आहे आणि ज्या ठिकाणी डिझेल मिळेल, पेट्रोल मिळेल त्या पंपावरती वाहनांच्या लांबच्या लांबच रांगा लागलेल्या आहेत. आपण बघू शकतो, मी सध्या बुलढाणा चिखली रस्त्यावरती एक जो पंप आहे त्या पंपावरती उभा आहे आणि वाहनांची जी रांग आहे ती रात्रीपासून आपण जर पाहिलं तर हजारो वाहनं जी आहेत ती या पंपावरती लागली असल्याचं दिसते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी शेतीसाठी जी ट्रॅक्टर उपयोगात येतात ती ट्रॅक्टर या वाहनांच्या लाईन मध्ये मोठी गर्दी आहे ट्रॅक्टरांची. रात्रीपासनं ट्रॅक्टर चालक आपले ट्रॅक्टर घेऊन डिझेल भरण्यासाठी पंपावरती आहेत. डिझेल आपल्याला केव्हा मिळेल याची वाट पाहत आहेत. गेल्या 8 दिवसापासनं ट्रॅक्टरला कॅनमध्ये डिझेल मिळत नाही. परिणामी शेती मशागतीची कामं जी आहेत ती रखडलेली आहे. कुणाचं नांगरणी बाकी आहे, कुणाचं वखरणी बाकी आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसामध्ये आता शेतकऱ्यांना पेरणी सुद्धा करायची आहे. मात्र ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यामुळं अनेक शेतकऱ्यांची शेती सध्या पडीत आहे. ट्रॅक्टरला डिझेल मिळावं यासाठी ट्रॅक्टर चालक मालक रात्रंदिवस एक करून पंपावरती नंबर लावतायत, मात्र त्यांना डिझेल मिळत नाहीये. नेमकी आता शेती कशी करायची असा प्रश्न ट्रॅक्टर चालक मालक यांच्याकडे पडलेला आहे. अनेक ट्रॅक्टर चालकांनी त्यांची जे दर आहेत शेतीचे नांगरणी वखरणी असेल त्याचे सुद्धा दर वाढवलेत, कारण की डिझेल मिळत नाही. आपल्यासोबत काही ट्रॅक्टर चालक मालक आहेत, आपण त्यांना विचारू की काय नेमकी अडचणी जातात. मला सांगा, तुम्ही रात्रीपासून या पंपावरती उभा आहेत, डिझेल मिळतं तुम्हाला? डिझेल अजिबात मिळत नाही सर. आम्हाला आम्ही 7 वाजेपासून इथं बसलेलो आहे. आम्ही लेकरा बाळाची ना बायकाची चिंता करता आम्ही फक्त डिझेल कसं मिळावं आणि आमच्या शेतीची मशागत कशी व्हावी यासाठी आम्ही आज इथं रस्त्यावर अक्षरशः मच्छरानं आम्हाला कडकडं फोडलेलं आहे. पण प्रशासन, तहसीलदार हे लोक आम्हाला कॅनमध्ये डिझेल देत नाहीये. आणि हे जे लोक आहेत पंपधारी यांनी काय केलेलं आहे, रात्री लाईट बंद करून ठेकेदारांना डिझेल पुरवतात, वाळू माफियांना डिझेल पुरवतात, पण आम्हाला डिझेल देत नाही. हा वाढता दर त्यांना त्यांच्याकडून ते घेतात आणि आम्हाला हा 109 रुपये रेट परवडत नाही, तरीही आम्ही द्यायला तयार आहे. पण आमची कोणत्याच प्रकारची प्रशासन किंवा तहसीलदार किंवा SDO कलेक्टर यांनी आमच्या शेतकऱ्याची मनपूर्वक काळजी करावी. आणि शासन म्हणतंय आम्ही बळीराजाच्या पाठीमागे आहे, पण बळीराजा आज रोडवर भरलेला आहे फक्त डिझेल वाचून. आम्हाला सरकारचं काहीही नको, फक्त आम्हाला वेळेवर डिझेल आणि आमच्या मुबलक गोष्टी मिळाव्यात. आम्हाला तुमचा कोणता रुपयाही नको, फक्त आम्ही पंपाधारकांना तुम्ही सूचित करा शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल द्या, कारण शेतकरी ट्रॅक्टर इथपर्यंत आणू शकत नाहीये. परवडते का ट्रॅक्टर शेतातून इथपर्यंत आणायला? नाही पुरत. सध्या अशी परिस्थिती होत आहे की इथून यायला आमच्या 10 ते 15 किलोमीटर येणं लागतं आम्हाला, आणि तिच्यात 1000 रुपयाचं डिझेल मिळत आहे. 1000 मध्ये 500-700 रुपयाचं आम्हाला डिझेल लागतंय. 400 रुपयाकरता आम्ही इथं येत आहे. काय नेमकी परिस्थिती आहे काय? डिझेलसाठी कमीत कमी पूर्ण दिवस घालावा लागतो. 7 ते 8 घंटे तो उभं राहावं लागतं आणि सर्वजण उपाशी. इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था नाहीये आणि आम्हाला कमीत कमी 5000 रुपयाचं डिझेल रोज दिलं पाहिजे, कारण की तेव्हा शेतीप्रधान देश असून आपला शेतीप्रधान देश काही फायदा नाहीये. आज बैल राहिलेले नाही. नक्कीच. म्हणजे ट्रॅक्टर चालक मालक जे आहेत ते रात्री जवळपास 7 वाजेपासून या पंपावरती रांगेमध्ये उभे आहेत आणि ज्यावेळेला त्यांचा नंबर येतो त्यावेळेला त्यांना फक्त 1000 रुपयाचं डिझेल मिळतं. आणि शेतामधून जर का इथपर्यंत आले किंवा इथून शेतापर्यंत जर का 1000 रुपयाचं डिझेल घेऊन गेले तर त्यांना ते डिझेल जे आहे ते 1000 रुपयाचं ते संपूर्ण खर्च होतं. परिणामी शेतकऱ्यांना शेतातली जी कामं आहेत ती करता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांना किमान 5000 रुपयाचं डिझेल जे आहे ते ट्रॅक्टरला देण्यात यावं. सोबतच कॅनमध्ये सुद्धा डिझेल द्यावं, म्हणजे RC बुक पाहून डिझेल दिलं तरी चालेल, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती ट्रॅक्टर मालक जे चालक आहेत यांनी केली आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.